सरकारनं चर्चेच्या नावाखाली टाइमपास केला. सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप. तर आमच्याशी चर्चा करायची असेल तर आता जंतर मंतरवर यावं लागेल, दिपकेंचं वक्तव्य. आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे तर चौकशी करा. आंदोलक मुलांची डोकी कसली फोडता, अभिजित दिपकेंचं सरकारला थेट आव्हान. पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा होणार. एनडीएच्या मंगल मिलन बैठकीत पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचंही केलं स्पष्ट. दिल्लीच्या आंदोलनात काही लोक अजेंडा घेऊन शिरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. ज्यांना नीटशी देणं घेणं नाही असेही लोक आंदोलनात. फडणवीसांची विरोधकांवर टीका. इंडिया आघाडी देशात दहशतवाद्यांसारखं वातावरण करते. दिल्लीतल्या आंदोलनावरून आमदार सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचा खोत यांचा सल्ला. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा पुन्हा गोंधळ. नीट पेपरफुटी प्रकरणात चर्चा करा. विरोधकांची सभागृहात मागणी. राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब. चेंबूरमध्ये पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे रोखण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं. आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद. तरुणांच्या आंदोलनाला रितेश आणि जिनेलियाचा पाठिंबा. आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. तरुणाईचा आवाज ऐकला पाहिजे, रितेशची पोस्ट. एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता. निर्णयाविरोधात शिवसेना युबीटीची सुप्रीम कोर्टात धाव. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या निर्णयाला शिवसेना युबीटीकडून आव्हान. आणि राज्यातील रुग्णालयांमध्ये आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा. सेवादान आरोग्य फाउंडेशनला 1 रुपया भाड्यानं कोट्यवधींच्या जमिनी आंदण. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्णयानं नव्या वादाची शक्यता.